घरामध्ये लग्न असलं की सगळ्यात अगोदर देवाला आमंत्रण असतं, तर त्याच कार्यक्रमासाठी म्हणजे उटी करण्यासाठी आज आम्हाला जायचं होतं आणि त्यामुळे लवकर 4लाच आम्ही उठलो होतो. स्वयंपाक वगैरे म्हणजे देवाला उपाराचं आवरून घेतलं आणि 7:30लाच घराच्या बाहेर पडलो. सगळीकडे ढगाळ आणि पावसाचं वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये प्रवास करायला खूप जास्त आवडतं. त्याच्यानंतर पहिल्या ठिकाणी आम्ही गेलो उटी करण्यासाठी. उपाराचं ताट, विडा अवसर, परत उटीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडून तिथलचं सगळं आवरून आम्ही निघालो पुढे. दिवसभराचा व्ह्यू खूप सुंदर होता. प्रवास करायला काहीच वाटलं नाही. त्याच्यानंतर एका ठिकाणी थांबून गरमागरम असा चहा घेतला गाडीमध्ये. त्याच्यानंतर परत पुढे निघालो. गुलमोहराच्या फुलांचा सडा बघायला खूप छान वाटतं बघा. त्याच्यानंतर आम्ही आलो गोपाळछावडी या ठिकाणी. इथलची आम्हाला आरती आणि उटी दोन्ही पण भेटलं. ते करून झालं की सोबत आलेला डब्बा आम्ही इथे काढला आणि इथेच मस्त असं जेवण केलं. जेवण आवरून झालं परत आलो आमच्या गावाकडे. इथे पण विडा अवसर उटी करायची होती. इथलचं सगळं आवरून आम्ही निघालो घराकडे आणि येत्या वेळेस ना आमचा अवतार बघून सासूबाई मला हसत होत्या. आणि त्याच दिवशी मग आमच्या नणंदबाईच्या घरी केळवण जेवायला होतं नवरदेव नवरीला, तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग मध्ये येईल.